आय डोंट वॉन्ट टू बी द कॅप्टन, आय वॉन्ट टू बी द लीडर हे शब्द होते सूर्यकुमार यादवचे। परमनंट कॅप्टन बनून श्रीलंका दौऱ्याला पहिल्यांदाच गेला तेव्हा प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याला क्वेश्चन विचारण्यात आलेला होता, तेव्हा त्यानं असं म्हटलं होतं की मला कॅप्टन बनायचं नाही, मला लीडर बनायचं आहे आणि आज तो लीडर बनलेला आहे असं तुम्ही म्हणू शकता। कालचा ज्या प्रकारे मॅच सूर्यकुमार यादवच्या कॅप्टनशिप स्किलमुळे जिंकलेला आहे त्याची तारीफ किंवा त्याची स्तुती प्रशंसा जे काही तुम्हाला शब्द म्हणायचे ते म्हणा, ते करणं शब्दात तरी शक्य नाही असं तुम्ही म्हणू शकता। म्हणजेच काल 12 बॉलमध्ये 9 रन निघत नसतात का कुठे, ते पण 4च विकेट पडलेले असताना अशा वेळेस मॅच पलटवलेला आहे आणि यामध्ये आपल्याला कॅप्टनच्या स्किललाच प्राधान्य द्यावं लागतं। आता कोणी पण सांगेल की 12 बॉलमध्ये 9 रन निघत नसतात का, ते पण T20 सारख्या मॅच मध्ये। आता जेव्हा T20 वर्ल्ड कप मध्ये 30 बॉल 30 रन काढू दिले नव्हते तेव्हा रोहित शर्माचं एवढं कौतुक झालं, तर त्याच्यापेक्षा जास्त कौतुक काल सूर्यकुमार यादवचं करायला पाहिजे। आणि आता तुम्ही परफेक्टली म्हणू शकता की रोहित शर्माचे जे स्किल्स आहेत किंवा जे काही टॅक्टिक्स असतात ते सगळं रोहित शर्माकडूनच सूर्यकुमार यादव शिकलेला आहे असं तुम्ही म्हणू शकता। आणि अनेक वेळेस सूर्यकुमार यादवनं सुद्धा या गोष्टीला ओपनली सांगितलेलं आहे की मी बऱ्याच गोष्टी रोहित शर्माकडून शिकलेलो आहे। म्हणजेच तुम्ही आज बघा मुंबई इंडियन्स मध्ये जे काही टॉप प्लेअर बनलेले आहेत ते सर्वच्या सर्व रोहित शर्माला क्रेडिट देतात। आणि आज जेव्हा सूर्यकुमार यादव कॅप्टन झाला तर त्याच्या कॅप्टनशिप स्किल मध्ये सुद्धा ते गुण दिसले। ज्या प्रकारे रोहित शर्मा प्लॅनिंगनं मॅच जिंकायचा, कमी रन काढायचे असताना अगदी त्याच स्किल काल सूर्यकुमार यादवनं वापरलेले आहेत। सूर्यकुमार यादवला पण क्रेडिट जायला पाहिजे आणि गौतम गंभीरला पण। कालच्या मॅच मध्ये अशा काही गोष्टी घडल्या की ज्याचा कोणी विचार केला नव्हता किंवा असं होऊ शकतं असं कोणालाच वाटलं नव्हतं, अशा गोष्टी कालच्या मॅच मध्ये घडलेल्या आहेत। सगळ्यात इम्पॉर्टंट 79 वर रिंकू सिंगनं टाकली। आता रिंकू सिंगनं कधी बॉलिंग केल्या काय तुम्हालाच माहिती, आणि 20वी वर सूर्यकुमार यादवनं। म्हणजे ह्या असे काही जे चित्र विचित्र जे डिसिजन होतात ना ते गौतम गंभीरमुळेच होत असतात हे आपल्याला पण माहित आहे। परंतु आता क्रेडिट नक्की कोणाला द्यायचं, कारण परमनंट कॅप्टन म्हणून सूर्यकुमारची यादवची पण ही पहिली सिरीज आहे आणि गौतम गंभीरची पण, म्हणजे नक्की कोणाचे डिसिजन चालले हे आता सांगणं शक्य होणार नाही। परंतु जेव्हा वन डे मध्ये असे डिसिजन होतील तेव्हा मात्र म्हणू शकतो की गौतम गंभीरमुळे झालं, परंतु वन डे मध्ये असं काही बघायला नाही भेटलं तर हे सगळे गुण किंवा हे सगळ्या स्किल सूर्यकुमार यादवनं वापरलेले आहेत असं तुम्ही म्हणू शकता। आणि एक परफेक्ट कॅप्टन म्हणून सूर्यकुमार यादव समोर आला आहे। हार्दिक पांड्याला जेव्हा कॅप्टन केलं नव्हतं तेव्हा अनेक जणांनी बीसीसीआयवर पण प्रश्न केले होते किंवा निवडकर्त्यावर पण केले होते, तुम्ही पार्शालिटी केली अशा टाईपमध्ये वगैरे। सूर्यकुमार यादव कॅप्टन होईल कोणालाच वाटलं नव्हतं, परंतु तुम्हा आम्हाला जेवढं नॉलेज नसतं त्याच्यापेक्षा जास्त नॉलेज जे सिलेक्टर आहेत किंवा बीसीसीआय जे मेंबर आहेत त्यांना असतं। ते सगळ्या गोष्टीचा विचार करूनच डिसिजन घेत असतात आणि त्यांनी सूर्यकुमार यादवला का कॅप्टन बनवलं याचं उत्तर कालच्या मॅच मध्ये तुम्हाला नक्कीच भेटलं असेल। सूर्यकुमार यादव T20 मध्ये वर्ल्ड क्लास प्लेअर तर आहेच, परंतु काल त्यानं ज्या प्रकारची कॅप्टनशिप केल्या याला सॅल्यूट करायला पाहिजे आपण सगळ्यांनी।